नमस्कार मंडळी, मी ह्या योगेश। आज आपल्याला दुसऱ्या शेतामध्ये जायचं होतं, त्याच्यासाठी गाडा बैल वगैरे झुपून घेतलं, सर्व माणसांना आपण बसवून घेतलं आणि जे पेरणीचं ट्रॅक्टर लावलं होतं त्याचं काम सुरू झालं होतं। जसं माणसं शेतामध्ये आले भाऊ तसं आपलं मक्की टाकायचं सुरू काम झालं। तसा भाऊ पण होता आपल्यासोबत। मातीमध्ये एक एक दाणा टाकणं म्हणजे काही सोपं नाही होई। उन्हामध्ये काम करून करून सर्व माणसं थकून गेले होते। पाणी वगैरे पिऊन घेतलं। पप्पाने आम्हाला की दुसरं काम सांगितलं, आता वखर आणायला जायचं होतं बरं का, कारण की मागे लागसं रया घ्यायच्या होत्या। आम्ही दोघांजण अर्ध्या रस्त्यामध्ये ठेवून आणलं। पप्पानी मस्त बैल जोडी मस्त झुपून वगैरे रेडी केली। आता या शेतामध्ये जास्त मक्की पेरला होता, एक जोडीने काही शक्य नव्हतं म्हणून दोन दोन बैल जोड्या रेडी केल्या। आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या कंपनीचा मक्का पेरला ते पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा। आता जेवणाचा टाइम झाला होता भाऊ, सर्वजण एकदम निवांतपणे जेवणाला बसले, पोटभर जेवण वगैरे करून घेतलं। माझं एक काम संपत नाही तेवढ्यात पप्पा मला दुसरं काम सांगून टाकता। आता मस्त इथं खत वगैरे मारायचं चालू होतं माझं। तुम्हाला कोणाला पावडर वगैरे लावायचे असेल तर सांगा बरं का, माझे हात पावडरचे भरले। आज एकदम मेहनतीचं आणि रक्ताचं पाणी केलंय भाई, इतकं भारी वाटतं मला, डायरेक्ट एकदम घाम आलाय, एकदम असं वाटतंय आज मी स्वतः शेतामध्ये काम केलेलं आहे। आणि तुमच्याकडे पण असं असेल तर सांगा भाऊ। आता सर्वांचे आंबे वगैरे सरून गेले बरं का, आता या झाडाला आंबे आमच्या शेताच्या बाजूला आहे।